नमस्कार. नमस्कार. मी लक्ष्मीकांत संत आणि वंदना संत. असं म्हणतात की घर पाहावं बांधून, आणि घर बांधणं हे एक खूप मोठं दिव्य असतं आणि त्याहूनही घर सजवणं हे त्यापेक्षाही महाकठीण दिव्य असतं. आणि हे करत असताना आपल्याला अनेक आपले मित्र असतील, आपले नातेवाईक असतील, हे वेगवेगळ्या गोष्टींचं सजेशन आपल्याला देत असतात. आणि हे सगळे सजेशन ऐकून आपल्या मनामध्ये एक विचारांचं वेगळं वेगळं वादळ निर्माण होतं. आणि तसंच माझ्याही मनात झालं. साधारणपणे 2010 साली मी हे घर घेतलं. माझ्या मनातही अनेक विचारांची काहूर निर्माण झालं होतं. आणि मग मी शोधायला सुरुवात केली की आपल्याला कमीत कमी त्रास होऊन आपलं घर कशा प्रकारे सुंदर सुसज्ज होईल. आणि त्याच्यासाठी मी अनेक जणांचा विचार केला. त्याच्यामध्ये नाशिक शहरातील अगदी नामांकित अशा इंटेरियर डिझायनर असतील किंवा अगदी मोठे मोठे ब्रँड्स असतील, यांच्याकडे सुद्धा मी चौकशी केली. बऱ्याच जणांचे मी कोटेशन्स पण घेतले. परंतु एक फेसबुकवर सहज बघता बघता आर्टिस्टिक इंजिनियर यांचं फेसबुक पेज मला दिसलं आणि त्याच्यात बघितलं तर विशाल वाघ सर ते काम बघतात. आणि सहज मी त्यांच्याशी फोनवर चर्चा केली आणि विशाल वाघ सर लगेच दुसऱ्याच दिवशी माझ्या घरी आले. घरी आल्यानंतर त्यांची एकूण समजावून सांगण्याची पद्धत, आपल्या रिक्वायरमेंट नुसार जे काही वस्तू ते आम्हाला प्रोव्हाइड करत होते की इथं या प्रकारे असं करा तसं करा, या सगळ्या गोष्टी मला खूप जाणवल्या. अपील झालं मला ते की नाही, आपलं जे काम आहे ते आपण आर्टिस्टिक इंजिनियर या फर्म कडनंच करायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर जवळजवळ एक 8 दिवस आमच्या अनेक मीटिंग्स झाल्या. आणि या मीटिंग मध्ये आमच्या मनामध्ये आमचं घर जे आम्हाला सजवायचं होतं, रंगवायचं होतं, त्याच्यासाठी आमच्या ज्या कल्पना होत्या त्या कल्पनांना योग्य असं मूर्तिमंत रूप आमच्या त्या चर्चेमधून घडत गेलं. आणि अखेरीस दसऱ्याच्या मुहूर्तावर आमच्या या कामाची जी बोलणी आहे ती पूर्ण झाली. आणि नंतर वेध लागले ते आमचं घर हे सुंदर बनण्यासाठीच्या दिवसाचं. आणि मग आम्ही दिवाळीनंतरचा मुहूर्त त्याच्यासाठी निवडला. खरं तर मनामध्ये खूप मोठी दागदुख होती. आणि मी अगदी प्रामाणिकपणे सांगेल की घर विकत जेव्हा घेतलं त्याच्यापेक्षाही जास्त बर्डन हे माझ्यावर हे घर सजवण्यासाठी होतं. कारण पहिल्यांदा मी एवढी मोठी रक्कम घरावर खर्च करणार होतो. आणि एक कुठेतरी शंका मनामध्ये असायची की आपण एवढी मोठी रक्कम घर दुरुस्तीसाठी किंवा घर सजवण्यासाठी लावतोय आणि ती खरोखर आपल्या मनासारखी होईल का. परंतु खूपच चांगला अनुभव मला मिळाला. कारण आर्टिस्टिक इंजिनियर या फर्मचे संचालक श्री विशाल वाघ सर आणि त्यांची सर्व टीम इतकं सुबक काम करणारी आहे. अगोदर त्यांनी आम्हाला डिझाईन वगैरे दाखवले की तुमचं घर कसं असणार आहे, 3D डिझाईन दाखवलं. आणि 3D डिझाईन दाखवल्यानंतर आमच्या मनामध्ये कुठलाही एक म्हणजे शंका राहिली नाही की आमचं घर निश्चित चांगलं बनणार. आणि जेव्हा प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली तर मी तर अगदी खरोखर सांगेल की आर्टिस्टिक इंजिनियर या फर्मचा प्रत्येक कारागीर हा नवरत्नांपैकी एक आहे. कारण कुठल्याच कारागिराला सांगावं नाही लागलं की मला हे इथं असं पाहिजे. सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होत्या. कुठे काय करायचं आहे हे त्यांना त्यांच्या साहेबांनी, मॅडमने अगदी व्यवस्थित सांगितलेलं असायचं. बघा, घर बांधणं किंवा घर सजवत असताना आपल्याला असे खूप वाईट अनुभव येतात की लोक मध्येच काम सोडून जातात आणि त्याच्यामुळे आपल्याला खूप त्रास होतो, पैसेही जातात आणि कामही अपूर्ण राहतं. पण मी अगदी अभिमानाने सांगेल की अवघ्या 20 दिवसामध्ये माझ्या घराचं स्टार्ट टू एंड पूर्ण रिनोव्हेशन आर्टिस्टिक इंजिनियर या कंपनीने, आणि तेही अगदी मनासारखं. काही बाबतींमध्ये तर मला ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षांपेक्षाही चांगलं काम या टीमने केलं. त्याच्यामध्ये त्यांची डिझायनर टीम असेल, त्यांचं पीओपी करणारे कारागीर असतील, रंगकाम करणारे कारागीर असतील, मॉड्युलर फर्निचर करणारे कारागीर असतील, हे सगळे एकसे बडकर एक सगळे होते. आणि त्या सगळ्यांनी मिळून अगदी खूप सुंदर असं आमचं घर तयार केलं. आता राहिला प्रश्न की आपण जेवढे पैसे या घराला बनवण्यासाठी लावले ते पैसे लावल्यानंतर आपलं समाधान झालं का. मी निश्चितच म्हणेल की खूप चांगल्या प्रकारे माझं समाधान झालंय. आणि विशेष मला समाधान या गोष्टीचं आहे की मला कुठल्याही कामाची कंप्लेंट करावी लागली नाही विशाल सरांकडे की सर मला हे असं पाहिजे होतं पण तुमच्या कारागिरांनी असं केलं. अशी कंप्लेंट
कुठल्याही कारागिराच्या बाबतीत मला करावी लागली नाही. इतकं सुरेख काम झालेलं आहे. आणि जे मी मगाशीच बोललो की मी अपेक्षेपेक्षाही चांगलं काम हे झालेलं आहे. आणि म्हणून मी माझ्या सर्व मित्रांना, जे मला ओळखतात त्यांनाही आणि जे मला ओळखत नाही त्यांना सुद्धा मी या माझ्या व्हिडिओ मार्फत एक आवाहन करू इच्छितो की खरोखर जर तुम्ही तुमच्या घराचं रिनोव्हेशन करायचं असेल, मॉड्युलर फर्निचर तयार करायचं असेल, जे काही व्हॉट एव्हर तुम्हाला काम करायचं असेल, त्याच्यासाठी मी स्ट्रॉंगली रिकमेंड करेल की तुम्ही आर्टिस्टिक इंजिनियर या फर्मचाच विचार करावा आणि त्यांना एक संधी द्यावी. कारण मी सांगतो की तुम्ही निराश होणार नाही. धन्यवाद.